ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। लोकशाही टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। लोकशाही टिकवणं हे मतदानातनं होऊ शकतं। आता लोकशाही वाचली पाहिजे हा विधानसभा लोकसभा दोन्ही वेळेस खूप जास्त वेळ बोललेला गेलेला मुद्दा आहे आणि मी त्याच्यावर जास्त जाणार नाही। पण आपल्या सर्वांना मी एवढंच सांगणार आहे की एक अशी परिस्थिती उभी राहिली आहे महाराष्ट्रामध्ये की आज सकाळची बातमी आहे की भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध जिंकून आले। आपण सर्वांनी ती बातमी वाचली असेल। आता मला सांगा की निवडणूक आहे 2 तारखेला, निकाल येणार आहे 3 तारखेला, तर मग 22 तारखेलाच निकाल कसा लागला? तर तो निकाल असा लागला की इकडे बिनविरोध 100 लोक ही निवडून आली। बाकीच्यांच्या त्यांचे जे विरोधी होते त्यांना दबाव टाकून त्यांचा फॉर्म मागे घेतला गेला। काही लोकांचा स्क्रुटिनी मध्ये फॉर्म बाद झाला, काही लोकांकडे कागदपत्र नव्हती, डॉक्युमेंटेशन नव्हते, म्हणून त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला। पण जर तुम्ही परिस्थिती समजून घेतली तर तुम्हाला कळेल की आज आपण 22 तारखेला इथेच बसलोय, 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला निकाल आहे। पण जर निवडणुकीच्या आणि निकालाच्या 1 आठवड्या आधीच जर 100 लोक नगरसेवक म्हणून घोषित होत असतील तर हा लोकशाहीला धोका आहे, हा लोकशाहीला खतरा आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आपण आपली लोकशाही टिकवून ठेवू शकतो। आपण मक्तेदारी, दबावशाही आणि दादागिरीच्या प्रभावातून बाहेर पडून लोकांसाठी काम करणाऱ्या, विकास योजना उभ्या करणाऱ्या आणि लोकांसाठी धावून येणाऱ्या लोकांना मतदान करू, एवढं मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।